हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटचे कोणते पॉईंट्स तुम्ही केले पाहिजेत MSc BA आणि JEEच्या प्रिपरेशनसाठी हे आपण पाहणार आहे. तर याआधी आपण सगळ्यात आधी पॉवर सिस्टमचे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले, त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले आणि त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले. सो हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. त्याची लिंक जी आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, ती नक्की पहा. आणि चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर मेजरमेंट सब्जेक्टमध्ये आपल्याला 3 पार्ट स्टडी करायचे आहेत. पहिला म्हणजे मेजरमेंटचे बेसिक्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरमेंट आणि मग इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट. ओके, तर सगळ्यात आधी बेसिक्समध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, तर बेसिक्स ऑफ मेजरमेंट काय आहेत, त्याच्याशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स अँड डेफिनेशन्स असतील ते तुम्हाला त्यात माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर एरर्स अँड इट्स टाईप्स, म्हणजे एरर्स म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय, त्याचा फॉर्म्युला काय, आपण ते कसं कॅल्क्युलेट करतो, त्याचे टाईप्स कोणते कोणते हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर टॉर्क रिलेटेड टू मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, मग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सशी रिलेटेड कोणते कोणते टॉर्क्स आहेत. फॉर एक्झाम्पल डॅम्पिंग टॉर्क असेल, ऑपरेटिंग टॉर्क असेल, ते म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे, त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरमेंटमध्ये सगळ्यात पहिला रेंज एक्सटेन्शन ऑफ ॲममीटर अँड व्होल्टमीटर. सगळ्यात आधी तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपण ॲममीटर व्होल्टमीटर कशासाठी यूज करतो. मग त्याची जर आपल्याला रेंज एक्सटेंड करायची असेल किंवा त्याचं रेंज एक्सटेन्शन करायचं असेल तर आपण काय करणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, त्याच्यावर सिम्पल न्यूमरिकल सॉल्व करता आले पाहिजे तुम्हाला. ओके, त्यानंतर ब्लॉन्डेल्स थेरम, त्याचं स्टेटमेंट काय आहे, ते आपण कुठे यूज करतो ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स, ते आपण कसं क्लासिफाय केले हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर ब्रिजेस फॉर मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स, म्हणजे रेजिस्टन्सच्या मेजरमेंटसाठी किंवा रेजिस्टन्सला मेजर करण्यासाठी आपण कोणकोणते ब्रिजेस यूज करणार आहे, मग कोणते ब्रिजेस लो रेजिस्टन्ससाठी यूज करणार आहे, कोणते ब्रिजेस मीडियम रेजिस्टन्ससाठी यूज करणार आहे, कोणते ब्रिजेस हाय रेजिस्टन्ससाठी यूज करणार आहे हे तुम्हाला त्यात माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर ब्रिजेस फॉर मेजरमेंट ऑफ इंडक्टन्स अँड कपॅसिटन्स, म्हणजे इंडक्टन्स आणि कपॅसिटन्स मेजर करण्यासाठी आपण कोणकोणते ब्रिजेस यूज करणार आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. यावर सिम्पल MCQ क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, त्यानंतर मेजरमेंट ऑफ पॉवरमध्ये परत ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह दोन्ही पॉवर असेल, दोन्हीच्या मेजरमेंटसाठी आपण कोणकोणते ब्रिजेस यूज करणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ एनर्जी, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, मेजरमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट, यासाठी आपण कोणकोणते ब्रिजेस यूज करणार आहे किंवा कोणते इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट, म्हणजे यात सगळ्यात आधी मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी मेजर करण्यासाठी आपण कोणकोणते इन्स्ट्रुमेंट्स किंवा कोणकोणते ब्रिजेस यूज करणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर CRO म्हणजेच कॅथोड रे ऑसिलेटर, याचं वर्किंग असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल हे तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असलं पाहिजे. नंतर DVM म्हणजेच डिजिटल व्होल्टमीटर माहीत पाहिजे तुम्हाला. नंतर क्यू फॅक्टर मीटर म्हणजेच क्वालिटी फॅक्टर मीटर किंवा क्यू मीटर ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके,